मॅडम एक छोटासा रॅपिड फायर राऊंड रेडी? येस. ओके. कस्टमरशी कोण जास्त बोलतं? दोघंही. दोघंही. ओके. फोटोशूट केल्यानंतर कोण लवकर दमतं? मॅडम. मॅडम. कामाबद्दल स्ट्रिक्ट कोण आहे? मॅडम. ओके. पेशन्स लेवल कुणाचा चांगला आहे? माझा. ओके. प्रिंट्स की सॉफ्ट कॉपी? प्रिंट्स. डिजिटल पेमेंट की कॅश? रोकडा. कॅश. कॅश. ओके. कॅल्क्युलेटर की कॅमेरा? कॅल्क्युलेटर. कॅमेरा. ओके. बिहाइंड द कॅमेरा की इन फ्रंट ऑफ कॅमेरा? मी बिहाइंड द कॅमेरा इन ऑलवेज. फ्रंट ऑफ कॅमेरा. ओके. इंट्रोवर्ड एक्स्ट्रोवर्ड? एक्स्ट्रोवर्ट. इंट्रोवर्ट. ओके. खूप छान. नमस्कार, मी वैशाली. रिअल हिरोजच्या आजच्या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. बरं, मी आज कोणत्याही फोटोग्राफी एक्झिबिशनमध्ये उभी नाही आहे बरं का. तर मी आली आहे बेळगावीमधील फोटोग्राफी क्षेत्रातील एक अग्रगण्य नाम म्हणजेच सुभाष फोटोज यांच्या नवीन स्टुडिओमध्ये. आणि आज खास महिला दिनानिमित्त आपण भेटणार आहोत महिला उद्योजक सौ स्वाती ज्ञानेश ओळकर यांना. चला तर मग एक्सप्लोर करूयात फोटोग्राफी आणि बरंच काही. नमस्कार मॅडम. नमस्कार. रिअल हिरोजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सगळ्यात प्रथम महिला दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. थँक्यू. मॅडम, फोटोग्राफी क्षेत्रामध्ये म्हणजे फोटोग्राफीची आवड नेमकी तुम्हाला कशी निर्माण झाली? लग्नाआधी की त्यानंतर? आणि त्यामध्ये असं विशेष असं काही प्रशिक्षण तुम्ही घेतलं आहे का? माझं ॲक्च्युली माहेर गोव्याचं. लग्न झाल्यानंतर मी बेळगावला आले आणि मी बाय क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे. लग्नानंतर सुद्धा मी 1 वर्ष प्रॅक्टिस केलं आणि बिझनेसमध्ये सुद्धा मी हातभार लावत होते. पण नंतर मी डिसाईड केलं नाही, मी माझ्या मिस्टरांबरोबर फोटोग्राफी व्यवसायातच 100% लक्ष देईन. आणि ॲज सच प्रशिक्षण माझं फोटोग्राफीमध्ये नाही आहे. माझे मिस्टर फोटोग्राफर आहेत. त्यांनी मुंबईच्या शारी अकॅडमीमध्ये फोटोग्राफीचं एक प्रॉपर प्रशिक्षण घेतलं आहे आणि ते ह्याच्यात एकदम सुंदर क्वालिफाईड आहेत. मग माझा इथे काय रोल येतो? तर माझं क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे मी टीम मॅनेजमेंट, कस्टमर रिलेशनशिप, फायनान्स ह्या गोष्टीकडे मी माझं लक्ष देते आहे. आणि हा फॅमिली बिझनेस आहे सुभाष फोटोजचा. आमची 3री पिढी या बिझनेसमध्ये आहे आता. त्यामुळे मी आता करते आहे सगळं. मुलगा फोटोग्राफर आहे असं म्हटल्यानंतर मुली लग्नाला तयार होत नाहीत किंवा मुलीच्या घरचे पण लवकर होकार देत नाहीत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? हे मला वाटतं आधीच्या जनरेशनमध्ये जास्त होतं, जेव्हा फोटोग्राफी हे फक्त वेडिंगपुरती मर्यादित होती. मुलगा काय फोटोग्राफर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र निर्माण राहायचं की मुलगा एक लग्न समारंभात फोटो काढतोय. पण आता ते चित्र बदललेलं आहे. प्रत्येक व्यवसायाला आता फोटोग्राफरची साथ आहे. तुम्ही कुठलाही व्यवसाय करत राहू. आणि फोटोग्राफीमध्ये सुद्धा आता इतके डायव्हर्सिफिकेशन झाले आहेत, ज्यामध्ये प्रोडक्ट फोटोग्राफी, न्यूबॉर्न फोटोग्राफी, हे वेडिंग आणि बारचे ही तर आहेच दर फंक्शन्सला, फॅमिली फंक्शन्सला. त्यानंतर आता जे आपण इथे पॉडकास्ट शूट करतोय हे पण हे मला वाटतं एक फोटोग्राफी व्हिडिओग्राफीच्या बरोबरच आहे. आणि सिनेमॅटिक व्हिडिओज OTT झाले आहेत. तर ह्या सर्वांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल कोण प्ले करत आहे तर फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर. त्यामुळे फोटोग्राफर व्हिडिओग्राफरना 12 महिनेही काम आहे. आता कोणीही ही शंका मनात बाळगू नये की यार फोटोग्राफर म्हटलं तर पार्ट टाईमच इन्कम. त्याला फुल टाईम इन्कम आहे. आणि तुम्ही समजा तुमच्या मुलींना कुठल्याही फोटोग्राफरशी लग्न करून देत असाल तर तुम्ही तुमच्या मुलींना पण प्रोत्साहन द्या. तू पण तुझ्या नवऱ्याला ह्या फील्डमध्ये सपोर्ट कर, तुझ्या एज्युकेशनचा पण सपोर्ट कर, जसं मी आणि माझे मिस्टर करतो आहे सध्या. आम्ही दोघंजण वेगवेगळ्या फील्डमधले असेल तरी आपण एक फोटोग्राफी व्यवसाय आम्ही चालवत आहोत. त्यामुळे एकच संदेश सर्व पालकांना, मुलींच्या पालकांना की घाबरू नका. फोटोग्राफी ही मोठी फील्ड आहे आणि तुम्ही डोळे झाकून तुमच्या मुलींना एक फोटोग्राफरशी लग्न करून देऊ शकता. तुमच्या मुलीचे फार सुंदर फोटोज येतील आणि तुमच्या घरातले सर्व सण समारंभ
तुमचा जावई करून देईल. अगोदरच्या काळात फोटोग्राफी ही वन मॅन शो होती आणि आता आपण बघतोय की वेडिंगमध्ये 10-10 लोकांची फोटोग्राफरची टीम असते आणि त्यांचे काय चार्जेस आहेत, ज्यामध्ये प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, वेडिंग या सर्व गोष्टी इन्वॉल्ड असतात. त्यामुळे फोटोग्राफर आता लाखांमध्ये कमवत आहेत. स्टेबल इन्कम झाला आहे. एक कंपनी म्हणून ग्रो होत आहेत फोटोग्राफरच्या टीम्स, नाही ओन्ली सिंगल मॅन शो असं आहे. त्यामुळे फोटोग्राफी हे क्षेत्र मोठं आहे आणि ह्यामध्ये इन्कम ही स्टेबल राहू शकते आणि 12ही महिने फोटोग्राफर कमवू शकतो. त्यामुळे ही शंकाच मनात धरू नये, यार फोटोग्राफर आहे, सीझनल त्याला इन्कम आहे, ही शंकाच पालकांनी मनात बाळगू नये आणि आपल्या मुलींना त्यामध्येच ही प्रोत्साहन द्यावे, यार तू पण लग्न कर एका फोटोग्राफरशी आणि त्यालाही त्या व्यवसायामध्ये हातभार लाव. जसं मी आणि ज्ञानेश आमची वेगवेगळी फील्ड असूनसुद्धाही आम्ही फोटोग्राफी व्यवसायामध्ये एकत्र पुढे जात आहोत. अरे वा. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही आणि तुमचे मिस्टर एकत्र मिळून फोटोग्राफी करता, तर नवरा बायको एकत्र फोटोग्राफी करत असतील तर कशा पद्धतीनं त्यांना मदत होऊ शकते त्याच्यामध्ये? नवरा बायकोचा जो तुम्ही प्रश्न विचारला आहे हा फक्त फोटोग्राफी पुरती मर्यादित न ठेवता आपण एक व्यवसाय म्हणूनही मी याचं उत्तर देणं पसंत करेन. तर कुठलाही व्यवसाय असेल त्यामध्ये मला वाटतं महिलांचं कम्युनिकेशन स्किल हे जास्त सुपिरियर असतं आणि फोटोग्राफी फील्डमध्ये आता फक्त फोटो काढण्यापुरती लिमिटेड नाही आहे. तुम्ही कस्टमर एक्सपिरियन्सवरतीही जास्त जोर द्यायला पाहिजे. आणि नवरा बायको समजा एक फोटोग्राफी बिझनेस करत असेल तर तुम्ही तुमचे रोल्स तुम्ही डिवाइड करू शकता. जसं आम्ही केलं आहे की मी कस्टमर रिलेशनशिप किंवा कस्टमर कम्युनिकेशन या सर्व गोष्टी बघती आहे किंवा एडिटिंग या गोष्टी आपण डिवाइड करू शकतो आणि नवऱ्याने फक्त फोटोग्राफीमध्ये लक्ष द्यावं. बरोबर. आणि हे मला वाटतं कुठल्याही व्यवसायात हा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नवरा बायको म्हणून कुठलाही व्यवसाय करत असाल तर तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही क्लिअर कट डिवाइड करून घ्या. म्हणजे आम्ही जे म्हणतो ना की यार तुम्ही बिझनेसची भांडणं घरात आणि घरातली भांडणं बिझनेसमध्ये आणता कामा नये. हा फार मोठा प्रश्न आहे जेव्हा नवरा आणि बायको एकत्र बिझनेसमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज व्यवस्थितपणे डिवाइड करून घेतलं असेल तर कुठलाही बिझनेस किंवा व्यवसाय करणे फार सोयीस्कर होईल. बरोबर. म्हणजे एकंदरीत सोबत असणं हा फायद्याचाच भाग आहे. हो. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीपासून आत्तापर्यंत सुभाष फोटोचा प्रवास नेमका कसा होता? तर सुभाष फोटोज हा एक फॅमिली बिझनेस आहे आणि त्याची सुरुवात शंभू अप्पाजी स्टुडिओ जे कॅम्पमध्ये आहे तिथून सुरुवात झाली, जिथे माझे सासरे आणि त्यांचे भाऊ आधी होते त्यांच्या काकांकडे. आणि 1974मध्ये 1974 साली त्यांनी ठरवलं की आम्ही एक नवीन स्टुडिओ काढतो आहोत आणि सुभाष फोटो स्टुडिओच्या नावाने रामदेव गल्लीच्या कोपऱ्यावर, बेळगावच्या रामदेव गल्लीच्या कोपऱ्यावर स्टुडिओची सुरुवात झाली. आणि सुरुवात ही स्टुडिओ फोटोग्राफीमधनं झाली आणि त्यामध्ये त्यांनी ते फोटोज डेव्हलप करायचे डार्करूममध्ये. थोडे वर्ष ते केल्यानंतर म्हणजे माझे सासरे सुभाष ओळकर, त्यांचे भाऊ आनंद ओळकर, शशिकांत ओळकर, शिवाजी ओळकर, दिनेश ओळकर, हे 5 भावंड, 5 पिलर्स होते म्हणता येतं आपण. आणि त्यांनी ही सुरुवात केली एकत्र. आनंद ओळकर जे माझे चुलत सासरे आहेत हे फोटोग्राफीमध्ये फार स्किल्ड होते. म्हणजे लोक फार लांबून त्यांच्याकडे फोटोज काढून घ्यायला येत होते. आणि माझे सासरे हे टेक्निकल फील्डमध्ये जास्त होते. म्हणजे त्यांचं प्रिंटिंगकडे जास्त लक्ष होतं आणि त्यांचा त्याच्यात रिसर्च सुरू होता. 1985मध्ये माझे सासरे सुभाष ओळकर हे जपानला गेले होते. ते टेक्निकल फील्डमध्ये जास्त इन्वॉल्ड होते. ते जपानला गेले, तिथे त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक म्हणता येईल यामध्ये पहिली जपनीज मशीन आली ज्यामध्ये QSS मास्टर प्रिंट हा शब्द फार हायलाईट झाला होता त्या टाइमला. 13 मिनिटात कुठलाही फोटो प्रिंट होत होता रोलमधला. तेव्हा डिजिटल इमेज नव्हते, तेव्हा रोल होते. रोलमधला फोटो 13 मिनिटात
प्रिंट होत होता आणि अरे ही वा. एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यावेळेला होती. मी अजूनही फोटोज बघतीये की बसवरती असे ॲडव्हर्टिजमेंट्स होते की 13 मिनिटात फोटो प्रिंट करून मिळेल. कोल्हापूरचे फोटोज आहेत, अजूनही आम्ही ते ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर मग हे इंडस्ट्री अशी डेव्हलप झाली. ही सुभाष फोटो स्टुडिओ हे फक्त स्टुडिओ पुरता मर्यादित न राहता एक इंडस्ट्री म्हणून डेव्हलप व्हायला लागली. आणि आताची जे आहे म्हणजे पूर्ण युग त्यांनी बघितलं आहे. स्टुडिओ फोटोज, ब्लॅक अँड व्हाईट फोटोज, नेगेटिव्ह फोटोज पासून आता ही डिजिटल इमेज, हे सर्व आपण करतो आहे. आणि आता बेळगावमध्ये 2 युनिट्स आहेत, कोल्हापूरला 1 आहे, गोव्याला 1 युनिट आहे. सर्व युनिट्स इंडिपेंडेंटली आपापले ऑपरेशन्स हँडल करत आहेत. सुभाष फोटोची एक तुम्हाला खासियत सांगायचं म्हटलं तर फक्त व्यवसाय न बघता एक ओळकर कुटुंबीय म्हणून सुद्धाही आम्ही फार फेमस आहोत. कारण कुठलाही व्यवसाय, फॅमिली बिझनेस जो असतो तो जेव्हा एक्सपांड होतो त्यामध्ये दुरावा येतात. बरोबर. पण सुभाष फोटोची ती एक गोष्ट आहे जी मला वाटतं मला सर्वांना सांगावीशी वाटते की बिझनेस करावा पण त्यामध्ये नातीही फार सांभाळली पाहिजे. सुभाष फोटोजचे आता 5 युनिट्स किंवा 4 युनिट्स असतील तरी ओळकर कुटुंबीय सर्वजण एकत्र आहेत आणि सर्वजण इंडिपेंडेंटली ग्रो करत आहेत. मला वाटते प्रत्येक व्यावसायिकाने हे विचार केला पाहिजे की तुम्ही व्यवसाय कुठल्याही लेवलला घेऊन जावा, आपले नातेसंबंध आपण जपले पाहिजे, जे मला वाटतं ओळकर कुटुंबीय खूप चांगल्या पद्धतीने इथे करत आहेत. मॅडम, एक महिला उद्योजक म्हणून तुम्हाला कोणते चॅलेंजेस आले आणि त्यामध्ये घरचा सपोर्ट किती महत्त्वाचा होता? मी ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगेन. इंदिरा नोई म्हणून पेप्सिकोच्या CEO आहेत. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्या पेप्सिको या कंपनीच्या CEO असल्या तरी 10% हे कुठेतरी मनात घरची चिंता असतेच. मग त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला असेल तर आम्हाला का नसेल. बरोबर. त्यामुळे घर सांभाळणं आणि व्यवसाय सांभाळणं हे एका महिलेला एक चॅलेंजच असतं. बरोबर. आणि त्यामध्ये घरचा सपोर्ट हा फार इम्पॉर्टंट असतो. मलाही 2 मुलं आहेत. त्या 2 मुलांचं अभ्यास घेणं, त्यांना फिरवणं, त्यांच्या शाळेतल्या मीटिंग्स अटेंड करणं, त्यांना बागेत घेऊन जाणं, हे सर्व रोल्स आपण ॲज अ मदर म्हणून ही मला निभावायला पाहिजेत. आणि व्यवसायात सुद्धा ॲज अ मॅडम म्हणून सुद्धा मला निभावायला पाहिजेत. आणि घरचा सपोर्ट ह्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट असतो. माझे सासू सासरे, माझे सासरे तर सुभाष ओळकर, ह्यांचा तर मला खूप सपोर्ट आहे. म्हणजे त्यांनी मला व्यवसायातही गुंतवून घेतलं. म्हणजे इट इज काय म्हणतो ना तुम्हाला, फार कमी आपल्याला दिसतं की कुठलेही फॅमिली सिनियर मेंबर्स आपल्या सुनांना बिझनेसमध्ये असे इन्व्हॉल्व करून घेत असे, हे चित्र फार कमी आहे. आणि माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला वाटतं 15 दिवसात मी स्टुडिओमध्ये गेले आणि माझं ऑफिशियल इंट्रोडक्शन करण्यात आलं. नाही ही माझी सून असं इंट्रोडक्शन नव्हतं ते. ही आजपासून सुभाष फोटो स्टुडिओमध्ये सहभाग घेणार आहे. ती तुम्हाला स्टडी करणार आहे. डिसिजन्समध्ये ही तिचा सहभाग असेल. हा फार सुंदर निर्णय म्हणजे लग्नाच्या 15 दिवसात झाला होता. त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. माझे आई वडील सुद्धा इथे बेळगावला असतात. मी पण माझ्या मुलांना, आम्ही सगळे बिझी, कारण इट इज अ फॅमिली बिझनेस. एकदा असं सिच्युएशन होतं की मी, माझे मिस्टर, सासू सासरे आम्ही सगळे कुठल्या तरी बिझनेस इव्हेंटमध्ये असतो. मग मुलांना कुठे ठेवणार, मग मी माझ्या आई वडिलांकडे ठेवते. त्यामुळे माहेरचं आणि सासर ह्या दोघांचाही सपोर्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. मॅडम, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी ते डिजिटल फोटोग्राफी हा सुभाष स्टुडिओचा प्रेरणादायी प्रवास आम्ही सर्वांनीच पाहिला आहे. या पुढचं काय ध्येय आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. 2024 रोजी आम्ही सुभाष फोटोची 50 वर्ष सेलिब्रेट केली आहे. अरे वा. आणि आता आम्ही 52व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे जानेवारी 2026मध्ये. तर जनरेशन बदलत आहे. आधीच्या काळी 10-15 वर्षांनी एक जनरेशन बदलत होती. आता जनरेशन 2-2, 3-3 वर्षांनी, 5-5 वर्षांनी बदलते आहे. कस्टमर डिमांड वाढला आहे. कस्टमर एक्सपिरियन्स एक्सपेक्ट करत आहे. त्यामुळे आम्ही सुभाष फोटोचं एक नवीन युनिट सुरू केलं आहे बेळगावच्या प्राईम लोकेशनला, राणी चन्नम्मा सर्कलकडे. आणि
नवीन पद्धतीचे 2 स्टुडिओ हॉल आम्ही तिथे केलेले आहेत. सगळे काउंटर्स एका ठिकाणी एक वेगळा कस्टमर एक्सपिरियन्स देण्यासाठी आम्ही एक नवीन युनिट सुरू केलं आहे. तर 2024मध्ये आमचं टोटल कॉन्सन्ट्रेशन त्या युनिटमध्ये असेल आणि पुढे जसा काळ बदलेल तसं बदलण्याची तयारी आमची आहे. अरे वा, खूप छान. मॅडम, सध्या न्यू बॉर्न बेबी फोटोशूटचं जास्त क्रेज आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? न्यूबॉर्न फोटोशूट, आता आम्ही पण लहान होतोच, पण त्यावेळेला आपल्या आईवडिलांनी असे फोटोज काढले नसते. पण आता न्यूबॉर्न फोटोजची ट्रेंड किंवा क्रेज का आहे तर पालकांना 1 काय 2 मुलंच असतात आणि आता ते सेल्फ सेंट्रिक झाले आहेत. आपल्या मुलाचे जेवढे होतील तेवढे त्यांना सुंदर सुंदर फोटोज काढून घालायचे असतात. फेसबुकला, इंस्टाग्रामला लहान मुलं आता इन्फ्लुएन्सर झाली आहेत, हे पण तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे ही क्रेज आहे. आणि मी आणि माझ्या मिस्टरांनी ज्ञानेश होळकर आम्ही दोघांनी याचं प्रशिक्षण घेतलं आहे पुण्याला जाऊन. आम्ही दोघंजण बेळगावमध्ये आमच्या सुभाष फोटो स्टुडिओमध्ये न्यूबॉर्न बेबी शूट्स करतो. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की प्रशिक्षणात सगळे नवरा बायको होते. तर हे का तर फायनली जेव्हा आपण बाळाला हँडलिंग करतो तेव्हा जे क्लायंट येतात त्यांनी जेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला बाळाला आमच्याकडे देतात तेव्हा समजा माझे मिस्टर त्या बाळाला घेत आहेत तेव्हा त्यांच्या कपाळावर आट्या असतील, अरे यार हे सांभाळतील की नाही. त्याच टाइमला समजा मी त्या बाळाला घेतले तर त्यांना एक मनात काय म्हणतो सॅटिस्फॅक्शन असतं की यार माझं बाळ सुखरूप आहे. तर त्यामध्ये महिलांना भरपूर एक ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही न्यूबॉर्न फोटोग्राफी क्षेत्र हे एक्सप्लोर करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. तर न्यूबॉर्न फोटोग्राफीमध्ये हायजीन मेंटेन करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. बाळाला सांभाळणं, त्यांना ते जे रॅप करावं लागतं, फार नाजूक बाळ असतं. मला वाटतं 15 दिवसाचं 1 महिन्याचं वगैरे बाळ असतं, फार नाजूकप्रमाणे त्यांना हाताळावं लागतं. त्यामुळे या सर्व गोष्टी मला एक सूचना म्हणून द्यावीशी वाटते. कुठलेही पालक समजा एक न्यूबॉर्न फोटोशूट बुक करत आहात आमच्याकडे म्हणा, सुभाष फोटोज किंवा कुठल्याही फोटोग्राफरकडे, तर पहिला प्रश्न विचारा हायजीन आणि रॅप कोण करणार आहे. ह्या सर्व गोष्टी मला वाटतं पहिला सर्व विचारल्या. फक्त इमेजेस न बघता ते सर्व वातावरण आपण बघितलं पाहिजे. तुम्हाला मी एक गमतीदार गोष्टी सांगेन त्यामध्ये. मी जेव्हा बेबीजना हँडल करते तेव्हा त्या बाळाची आजी असते, आई असते, ते माझ्याकडे बाळ देतात आणि निवांत सोफावर बसून टाकतात. कारण त्यांना एक मनात हे असतं की यार स्वाती मॅडम व्यवस्थित बाळांना सांभाळतील. आमच्याकडे आम्हाला सर्व गोष्टी विचार कराव्या लागतात. म्हणजे आम्ही स्टुडिओमध्ये हिंगाची बाटली सुद्धा आणून ठेवली आहे की बेबीजना गॅस होतो त्यामध्ये ते कम्फर्टेबल होत नाही तर रॅपिंगच्या टाइमला, मग मी हिंग लावते बाळांना. मग मला एका आजीने विचारलं हे काय लावत आहेत माझ्या वेळी. म्हटलं तुमच्या बाळाचं पोट घट्ट झालं आहे त्यामुळे ते रडायला, मी हिंग लावले आणि ते बाळ 5 मिनिटात रिलॅक्स झालं. ती आजी इतकी खुश झाली ना माझ्यावर. आणि ती म्हणजे आम्ही जे बाळांना झोपवतो ज्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट असतं की बाळांना मी शांत झोपवलं पाहिजे. बाळ माझ्याकडे इतके शांत झोपतात. मग मला एक आजीने मला रेकॉर्डिंग करायचं होतं, ते राहिलं की आजी म्हटली मॅडम, त्यांना माहित नव्हतं मी कोण आहे, तर म्हटलं मॅडम तुम्ही येत असाल इकडे जवळचं असाल तर कधी कधी माझ्या बाळाला झोपवायला पण तिथे या, माझं बाळ रात्रीचं झोपत नाही. तर अशा सर्व ह्या गमतीशीर गोष्टी असतात. आणि न्यूबॉर्न फोटोग्राफी हा निव्वळ बिझनेस न म्हणता एक नातं आपण निर्माण केलं पाहिजे. आम्ही बाळाला घेतो, आपलं हार्ट बाळाचं हार्ट हे कुठेतरी कनेक्ट व्हायला पाहिजे, तरच आपण न्यूबॉर्न फोटोग्राफीमध्ये करू शकतो. आणि मला वाटतं महिला याच्यामध्ये खूप सुंदर रीतीने काम करतील आणि महिलांनी ही एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतली पाहिजे आणि ह्यामध्ये ही लाईन एक्सप्लोर केली पाहिजे असं मला वाटतं. सध्याच्या युगात मॅडम AI आणि मोबाईल फोटोग्राफी खूप वाढली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मोबाईल फोटोग्राफी जेव्हा सुरू झाली तेव्हा एक लोकांच्या मनात शंका होती की आता वेडिंग फोटोग्राफर्स किंवा बाकीचे फोटोग्राफर्स बंद पडतील, पण तसं झालं नाही.
फायनली ती क्वालिटी वेगळी असते आणि मोबाईलची क्वालिटी वेगळी असते, तुम्ही ते मॅच करू शकत नाही. बरोबर. तेच रूल AI ला ऍप्लिकेबल होतं. AI पण हे मोबाईल सारखंच नवीन आलं आहे. जनरेशन Z, जे जेनझी म्हणतो आपण, ही सगळी AI मध्ये इन्व्हॉल्ड आहे. मग त्यांच्या मनात पण एक प्रश्न आहे, यार AI आलंय आता, हे काय परत फोटोग्राफी कुठेतरी क्षेत्र बंद होईल का? पण तसं नाही आहे. AI आणि फोटोग्राफी हे एकत्र कुठेतरी पुढे जाईल इन फ्युचरमध्ये. आणि सर्वात मोठा इम्पॉर्टंट जो भाग आहे तो क्रिएटिव्हिटी. फोटोग्राफी म्हणजे इट इज अ क्रिएटिव्हिटी. तुम्ही लेन्सच्या मागे थांबून एक काहीतरी एक आर्ट तयार करताय किंवा एक क्रिएट करताय, ती क्रिएटिव्हिटी हरवता कामा नये. बरोबर. म्हणजे मला असं विशेषतः सांगावंसं वाटतं, जी आता पुढची पिढी फोटोग्राफीमध्ये येते आहे, जी ऑटोमध्ये फोटो काढते आहे, कारण मी माझ्या मिस्टरांना बघितलं आहे की ते नेगेटिव्हमध्ये शिकले आहेत आणि त्यामुळे एक वेगळी कला त्यांच्यामध्ये असते, वेगळं लाईटिंग, ह्या सगळ्या गोष्टी ते विचार करतात. पण आताची जी पुढची पिढी येते आहे ती ऑटोमध्ये किंवा AI मध्ये जास्त लक्ष घालत आहे. आणि एकच लक्ष ठेवा की तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी लूज करू नका किंवा हरू नका. तुमची क्रिएटिव्हिटीच ही तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. AI म्हटलं तर तुम्हाला प्रॉम्प्ट्स घालायला पाहिजेत, असं विचार केलं आणि काय ते क्रिएट झालं असं नाही. आपल्याला टाईप करायला पाहिजे. मग टाईप आपण काय करणार आहे, आपल्याला जे चित्र दिसतंय ते आपण टाईप करणार आहोत. मग ते चित्र जर डोळ्यासमोर आणा आधी, ते नाही केलं तर पुढचं काहीच होणार नाही. त्यामुळे मला वाटतं की AI राहू दे, मोबाईल फोटोग्राफी राहू दे, कुठलीही टेक्नॉलॉजी होऊ दे, पहिलं प्राधान्य काय असणार आहे, क्रिएटिव्हिटी. तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर तुम्हाला भरपूर स्कोप आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. तर मोबाईल फोटोग्राफी असो किंवा AI राहू दे, सर्वांनी एकत्रच पुढे जायला पाहिजे. आपण त्याला स्टॉप पण म्हणू शकत नाही. आम्ही त्याचा निगेटिव्ह विचार करू शकतो, यार AI आलंय आपण आता घाबरायचं आहे नाही. शिकून घ्या, टेक्नॉलॉजी आत्मसात करा आणि पुढे जावा. खूप छान. कोणत्याही व्यवसायामध्ये टीम वर्क किती महत्त्वाचं असतं मॅडम? तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला तर आमच्या मीटिंग रूममध्ये एक आम्ही फ्रेम लावली आहे, त्यामध्ये लिहिलं आहे की इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन, इफ यू वॉन्ट टू गो फार गो टुगेदर. म्हणजे काय, तुम्हाला लवकर जायचं आहे तर एकटा चलो रे करायचं, लांब जायचं असेल तर एकत्र सर्वांना घेऊन जा. त्यामुळे सुभाष फोटोजने 50 वर्ष संपवलेली आहे. 52 इयर्समध्ये आपलं 52व्या वर्षात आपलं पदार्पण आहे. तर हे एकट्याचं काम नव्हतं, इट इज अ टीम वर्क म्हणता येतं आपल्याला. आणि आम्हाला फार सुंदर टीम इथे लाभलेली आहे. आमची 40-50 लोकांची टीमवर्क आहे. जितके लेडीज आहेत, महिला आहेत, तितकेच जेंट्स आहेत. तुम्हाला सांगायचं वाटतं की माझं लग्न झाल्यापासून, जेव्हापासून मी व्यवसायात आली आहे तेव्हापासून महिलांची संख्या आमच्या व्यवसायात फार वाढली. म्हणजे मी जॉईन झाले तेव्हा 4च महिला होत्या, आता 21 महिला आहेत आमच्याकडे काम करणाऱ्या. त्यामुळे कुठलाही व्यवसाय करत असाल तुम्ही तर टीमवर्क फार इम्पॉर्टंट आहे. आणि ह्यामध्ये मला तुम्हाला एक विशेष सांगावंसं वाटतं की माझे सासरे सुभाष होळकर हे आम्हाला नेहमी सांगतात की तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल तर एक पद्धत आठवण ठेवा की सिस्टम शुड रन. हे एकच वाक्य फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल, एक पात्री कुठलंही असू नये. रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करा. उद्या मी, माझे मिस्टर, सासरे, आम्ही गावात नसो तरी आमचा स्टुडिओ सुरू असतो, कारण तो एक व्यवसाय म्हणून त्यांनी त्याची सुरुवात केली आणि सर्वांना त्यांचे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेले आहेत. कोण असो ना असो ती कामं सगळी व्यवस्थित होतात. कस्टमर किंवा क्लायंटला काहीही ह्याचा परिणाम होता कामा नये. नाही तर हा नाही आहे, तो नाही आहे असं म्हणून तुमची सर्व्हिस कुठेही अफेक्ट होता कामा नये. तुम्ही प्रोडक्टमध्ये असा किंवा सर्व्हिसमध्ये असा, सगळं टीमवर्कमध्ये असले पाहिजे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही व्यवस्थित त्यांना असाइन केले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि आम्ही कुठल्या लेवलपर्यंत इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि किती लेवलपर्यंत त्यांना स्वतंत्रता द्यावी टीम मेंबर्सना, हे आपण म्हटलं पाहिजे. आणि एक तुम्हाला गोष्ट मला सांगावीशी वाटते, मी पुस्तकं वाचत असते भरपूर हे टीम बिल्डिंग आणि ह्याचे.
एका पुस्तकात मी वाचलं होतं, जेव्हा आता मी, माझे मिस्टर किंवा सासरे, आम्ही मालक नाही आहोत. आम्ही आमच्या टीमला सांगत असतो, तुम्ही आम्हाला मालक म्हणू नका, टीम लीडर म्हणा. आणि आम्ही एक कुठलीही आमची सूचना असते तेव्हा आम्ही स्टाफ मेंबर्स असं म्हणत नाही, टीम मेंबर्स अरे म्हणतो. आम्ही तुमचे टीम लीडर आहोत, तुम्ही आमचे टीम मेंबर आहात. आपले सर्वांचं काहीतरी ध्येय आहे आणि आम्ही सर्वांनी सेम लेवल ऑफ डेडिकेशन म्हणतो ना, ते करूनच आम्ही ते ध्येय गाठू शकतो. त्यामुळे टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. अगदी बरोबर. डिजिटल युगामध्ये सॉफ्ट कॉपीचं क्रेज जरा जास्त आहे, तर फोटो प्रिंट का करून घ्यावेत, काय सांगाल? मी तुम्हालाच प्रश्न विचारेन, तुम्ही लहान असताना पेनड्राईव्ह होते का? नव्हते. CD होते का? नव्हते. मला वाटतं आपण लहान असताना नेगेटिव्ह कॅमेराज होते आणि त्यानंतर फ्लॉपी डिस्क आल्या, त्याच्यानंतर CD आल्या, DVD आल्या. आमच्या आईवडिलांनी नेगेटिव्हचे फोटोज डेव्हलप केले म्हणून आपण आज ते आपले लहानपणीचे फोटोज बघतो. बरोबर. समजा आपल्या आईवडिलांनी राहू दे, कशाला पाहिजे, आपण डिजिटल इमेज ठेवू म्हणून फ्लॉपी डिस्कमध्ये ठेवलं असतं, CD मध्ये ठेवले असते, तर आज आपल्याला ते फोटोज मिळाले असते का? नसते. आणि त्यावेळेला तर टेक्नॉलॉजी 5-5, 10-10 वर्षाने बदलत होती. आता टेक्नॉलॉजी 1-2 वर्षाने बदलत आहे. तर काय गॅरंटी आहे की आज तुम्ही कुठेतरी फोटो सेव्ह करून ठेवलेला असेल डिजिटल इमेज, ती नेक्स्ट मीडियाला ओपन होईलच काय? त्यामुळे मला वाटते आम्ही सुभाष फोटोज म्हणून आम्ही एक स्लोगन आमच्या नेहमी कुठल्याही ॲडव्हर्टिजमेंटमध्ये हे घालतो की टेक्नॉलॉजी चेंजेस बट प्रिंट्स नेव्हर चेंज. म्हणजे टेक्नॉलॉजी ही बदलत राहणार पण प्रिंट्स हे बदलणार नाहीत. तुम्ही आजही कुठल्या देवळात जावा किंवा कुठल्या संस्थांमध्ये जावा, तिथे जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटोज असतात त्यांचे फाउंडर्सचे, जे डिजिटलमध्ये नाही मिळत. बरोबर. त्यामुळे मला वाटतं फोटोज प्रिंट करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यावेळेला नेगेटिव्ह फोटोज होते, एका रोलमध्ये काहीतरी 36 फोटोज यायचे. त्यामुळे फोटोज आपण 36 काढायचो आणि 36चे 36 फोटोज आपण डेव्हलप करून प्रिंट करायचो. आज आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याच मोबाईल आता आपण चेक केलं तर 10-10 हजार फोटोज असतात, त्यातील आपण किती फोटोज प्रिंट केले असणार. प्रत्येकाने मला वाटतं आपले फोटोज चेक करावे, आपल्या लॅपटॉपमध्ये किती इमेजेस आहेत, आपल्या CD मध्ये किती आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये. आणि वर्षानुवर्ष म्हणजे ह्या वर्षी आपला एक मोबाईल असतो, पुढच्या वर्षी एक मोबाईल असतो. मग तुम्ही जे 10,000 फोटोज ट्रान्सफर करत आहात ना, मग तुम्ही काय करता, कुठल्या तरी बॅकअपला ते लॅपटॉपला ठेवता. मग ते लॅपटॉपला दरवर्षीचे तुमचे फोल्डर असतात, 2024चा फोल्डर, 2025चा फोल्डर. 10 वर्षानंतर तुम्ही ते फोल्डर्स ओपन करणार नाहीत, ही तर गॅरंटीज आहे. त्यामुळे एकच रिक्वेस्ट आहे माझी, ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे म्हणायचं, महिन्यातले 30 दिवस असतील तर महिन्यातले 30 फोटोज तरी आपण प्रिंट करून ठेवावेत असं मला वाटतं. 365 फोटो वर्षातले फोटोज प्रिंट करणं हे फार खर्चिक नाही आहे. फक्त आपला आळशीपणा आपण अंगातला काढला पाहिजे. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगते, वेडिंगमध्ये हे फार आता ट्रेंड चाललं आहे. फोटोग्राफर्सना क्लायंट काय सांगतो, मला फक्त सॉफ्ट कॉपी द्या, अल्बम मी नंतर करेन. माणूस हनीमूनला जातो, त्यांना मुलं होतात, मुलांचे 5वा बर्थडे होतो, पण लग्नाचा अल्बम काही प्रिंट झालेला नसतो. मग त्यावेळेला ते फोटोज मिळत नाहीत, ते व्हिडिओज मिळत नाहीत. बरोबर. त्यामुळे लग्न झालं असेल, महिन्यात टार्गेट ठेवा की मी फोटोज नवऱ्याबरोबर बसून किंवा आपल्या बायकोबरोबर बसून शॉर्टलिस्ट करणार आणि अल्बम प्रिंट करणार आहे. त्यामुळे प्रिंटिंग हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकत्र फॅमिलीबरोबर बसून ते फोटोज एन्जॉय करू शकता. एक गोष्ट मला ॲड करावीशी वाटते, आपला फोन जो असतो, आपल्या फोनमध्ये आपले 10,000 फोटोज असतात. आपला नवऱ्याने आपला फोन मागितला तर आपण देतो का? नाही. मुलांनी आजोबांनी किंवा वडिलांनी किंवा मुलांनी मोबाईल मागितला तर आपण काय सांगतो, एकच फोटो बघ, बाजूचे स्क्रोल करू नको. आपल्याला भीती असते सगळे फोटोज बघले जातील. मग आपल्या समजा मोबाईलमध्ये आपण कुठल्या तरी ट्रिपचे किंवा कुठल्या तरी फॅमिली फंक्शनचे फोटोज असतील, कुणाला दाखवणार आहे? आपण आपला फोनच हातातनं सोडत नाहीये. बरोबर. त्यापेक्षा अल्बम प्रिंट करून ठेवा. आपल्या पूर्ण फॅमिली मेंबर्सना तुम्ही आनंदाचे क्षण दाखवू शकता आणि पिढ्यानपिढ्या ते फोटोज तुम्ही दाखवू शकता. त्यामुळे मला वाटतं प्रिंटिंग हे करणं फार इम्पॉर्टंट आहे. ज्या उत्साहाने तुम्ही फोटो
फोटो काढतायत त्या उत्साहाने प्रिंट पण करून घ्यावीशी असं मला वाटतंय. आपण जेव्हा जुने फोटोज बघतो, प्रिंटेड फोटो जे आपल्या आईवडिलांनी किंवा आजोबांनी ठेवले आहेत, तर त्यांना जेव्हा आपण स्पर्श करतो त्याच्यामधल्या एक भावना आपल्याला जाणवतात, एक वेगळं इमोशन असतं. आणि जेव्हा आपण ते फोटोज बघतो तेव्हा नकळत आपण त्यामागची एक स्टोरी एक जाणून घेतो, जी डिजिटल इमेजमध्ये होत नाही. डिजिटल इमेजमध्ये फक्त स्क्रोलिंग होतं, भावना या प्रिंटेड फोटोजमध्ये होतात. आता मला सांगायचं वाटतं की वेडिंगसाठी जे असतं की वेडिंगमध्ये आता आपण इतके फोटोग्राफर्स हायर करतो, त्यांच्याकडनं आपण फक्त सॉफ्ट कॉपी घेतो आणि वेडिंगमध्ये फोटोज मला वाटतं लाखाने होत असतील. तुमचा फोटोग्राफर एक चांगले कॅन्डिडेट फोटोज तुमचे काढत असतात, त्यांच्या आजूबाजूला सगळे पाहुणे मंडळीसुद्धा मोबाईलवरती फोटोज सुरू होतो. तो एक मुद्दा आहे की येस, त्यांच्यामुळे मेन फोटोग्राफर्सना थोडा डिस्टर्बन्स होतो. पण सुंदर क्षण हे समजा तुम्ही कम्पेअर करत असाल तर तो एक प्रोफेशनल फोटोग्राफरच घेऊ शकत असेल. बाकीचे तुमचे पाहुणे मंडळी मला वाटतं सेल्फी मोडमध्येच जास्त इन्व्हॉल्ड असतील. बरोबर. तर ते फोटोज मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रिंट करून घ्यावेत आणि ते क्षण पुढे घेऊन जायला पाहिजे. जो कारण ज्या ह्याच्याने पुढची पिढी हे सगळे फोटोज तुमचे बघू शकते. तर प्रिंट करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि एकच वाक्य लक्षात ठेवावं, टेक्नॉलॉजी चेंजेस बट प्रिंट्स नेवर चेंज. हे एक वाक्य लक्षात राहिलं लोकांच्या मनात तर लोक आपोआप प्रिंट करायला सुरुवात करतील असं मला वाटतं. मॅडम, एक महिला उद्योजक म्हणून तुम्ही यशस्वीरित्या कार्यरत आहातच, पण त्या व्यतिरिक्त काही तुमच्या आवडीनिवडी ह्या आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. गेलं तर मला फिरायला फार आवडतं आणि नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायला आवडतात. निसर्गाबद्दल, निसर्ग जपणे हे मला फार आवडतं. त्याबद्दल मी व्हिडिओज वगैरे टाकत असते की झाडे लावा, प्लॅस्टिक कमी वापरा, आणि त्यामुळे ती एक सोशल ॲक्टिव्हिटी आहेच माझी. आणि एक स्पेसिफिकली मला सांगायचं वाटतं की माझे सासरे श्री सुभाष होळकर यांनी बेळगावमधली मराठी विद्यानिकेतन ही शाळाची सुरुवात केली. तर मी तिथे पालक म्हणून असते आता, कारण माझी दोन्ही मुलं विद्यानिकेतन शाळेत आहेत. तिथेही काही हातभार लागत असेल तर मी त्यांना मदत करते ॲज अ पॅरेंट म्हणून. आणि अदरवाईज ॲक्टिव्हिटीज असतातच, मीटिंग्स असतात. मला लोकांना भेटायला फार आवडतं, नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी ओळख वाढवणं, पुस्तके वाचणं. आणि एक छोटासा कन्सेप्ट आम्ही सुरू केला आहे, चॅट ओव्हर चाय म्हणून, मी आणि माझ्या 3 बाकीच्या मित्रांनी, ज्यामध्ये आम्ही बेळगावच्या बिझनेस लोकांचे इंटरव्ह्यूज घेतो. ते लाईव्ह हे असतं, म्हणजे इट इज नॉट अ पॉडकास्ट. आम्ही लाईव्ह इव्हेंट ठेवतो ज्यामध्ये आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेतो. त्यामुळे मला नवीन लोकांना भेटणं हा माझा एक आवडता छंद असं म्हणता येईल. असं आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने एक आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते. आम्ही सलग 3 ते 4 वर्ष महिला दिनाच्या निमित्ताने कॉम्पिटिशन घेत होतो कोरोनाच्या नंतर, कारण कोरोनामध्ये 2 वर्ष सगळे आपण घरातच होतो. त्यानंतर महिलांनी परत बाहेर येऊन स्टुडिओत फोटो काढून घ्यावे यासाठी आम्ही कॉम्पिटिशन्स ठेवली होती. 1 वर्ष होती ट्रेडिशनल थीम, दुसरं वर्ष होतं रेट्रो थीम, आणि तिसरं वर्ष होतं पिढ्यांचं, म्हणजे 4 पिढ्या आल्या होत्या, आजी, पणती असं वगैरे सर्व. फार सुंदर कॉम्पिटिशन झाले होते, खूप सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळाला होता. यावर्षी मला असं वाटत होतं आमचं कॉम्पिटिशन घ्यायचं राहिलं किंवा महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही काहीच केलं नाही. पण योगायोग म्हणावं की रिअल हिरोजच्या माध्यमातून आम्हाला हा पॉडकास्ट करता आला आणि मला महिलांशी, तुम्हा सर्वांशी संवाद साधता आला. त्यामुळे थँक्यू, धन्यवाद रिअल हिरोजना की त्यांनी आमच्याशी असं पॉडकास्ट केलेलं आहे. फोटोग्राफी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सुभाष फोटोज करून काही वर्कशॉप किंवा ट्रेनिंग दिली जाते का? हो, आता सुभाष फोटोज म्हणजे फक्त फोटो स्टुडिओ आणि प्रिंटिंग पुरता मर्यादित नाही आहे. आम्ही कॅमेराची विक्री पण करतो आणि सोनी, कॅनन, निकॉन या कंपनीतर्फे सुद्धा आम्ही, म्हणजे बँगलोरवरनं ट्रेनर्स येतात आणि आम्ही फोटोग्राफर्ससाठी इथे वर्कशॉप्स कंडक्ट करतो बेळगावच्या फोटोग्राफर्ससाठी. ते प्रोफेशनल ट्रेनिंग असतं, 1 डेचं वर्कशॉप्स असतात, विथ मॉडेल्स असते.
आणि एक सांगायचं म्हटलं तर आम्ही महिलांसाठी सुद्धा वर्कशॉप्स इथे घेतो, जे ज्ञानेश सर स्वतः घेतात. मोबाईलमधले फोटोज, आता सर्वांकडे कॅमेरा असतात असं नाही, मोबाईलमध्ये सुद्धा फोटोज कसे काढावे ह्याचं सुद्धा आम्ही वर्कशॉप्स घेतो. अरे वा. त्या निमित्ताने त्यांना फोटोग्राफीची आवड निर्माण होईल आणि त्यांनी नंतर इन फ्युचर कॅमेरासुद्धा घेतील. त्यामुळे आम्ही नेहमी वर्षातनं 3-4 तरी आमचे ठरलेले वर्कशॉप्स असतात जे आम्ही बेळगावमध्ये घेतो. ओके. आज खास महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी खूप छान असा संवाद साधता आला आणि एक महिला उद्योजक म्हणून तुमचा हा प्रवास आम्ही अनुभवला. या प्रवासाचा नक्कीच आमच्या महिलांना उपयोग होईल आणि आपली वाटचाल त्या यशस्वीरित्या पूर्ण करतील हे नक्की. तर संपूर्ण रिअल हिरोजच्या टीमच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मॅडम. धन्यवाद. धन्यवाद वैशाली. मला रिअल हिरोज टीमला सुद्धा आभार प्रदर्शन करायचे आहे, कारण ते स्पेशली बेळगावला इथे आले आहेत आणि आपण इतका सुंदर पॉडकास्ट आज इथे करतो आहोत आणि रिअल हिरोजच्या माध्यमातून मला सर्व महिलांशी संवाद साधता येत आहेत. त्यामुळे त्यांचे आभार आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.